हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इट्स संध्या वाईब. सो गाईज, आज आम्ही निघालो आहोत संभाजीनगरला अजिंठा आणि वेरूळ केव्स एक्सप्लोअर करायला. आम्ही खूप एक्साइटेड आहोत कारण खूप दिवसापासून प्लॅन होता आमचा. CST वरून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत छत्रपती संभाजीनगरला. तिथे पोहोचल्यावर आम्ही फ्रेश होण्यासाठी रूम वगैरे ऑलरेडी बुक करून ठेवले होते. सो आम्ही आधी सकाळी फ्रेश झालो आणि बघू शकता आमच्या परीचा डान्स पण. पहिला फ्रेश झाल्यानंतर डान्स वगैरे मेकअप करून मस्त एन्जॉय करते ती. मध्ये आम्ही मस्त रेडी झालो, फ्रेश झालो. त्यानंतर आम्ही तिकडे चाय नाश्ता वगैरे केला. त्यानंतर आम्ही निघालो अजिंठा एक्सप्लोर करण्यासाठी. बघू शकता ही आमची बस आहे. या बसमध्ये आमची आधीच गॉसिप. बसमध्ये एन्जॉय करण्यासाठी, एंटरटेन होण्यासाठी गाणेही बोलण्यात आले. तर माझ्या भावाने ओल्ड गाणं बोललं. सो थोडे सर्वजण बोर झाले होते. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. सो त्याचं गाणं बंद झाल्यानंतर आमच्या बसमध्ये सर्वांनी डान्स केला, खूप एन्जॉय केलं. अजिंठा केव्स बघण्यासाठी तिकीट वगैरे काढून आम्ही बसमध्ये बसून पोचलो आहोत अजिंठा केव्स. अजिंठा केव्स एकदम जंगलामध्ये आहे. अराउंड फुल ग्रीनरी आहे आणि मिडलमध्ये वाघोरा रिव्हर फ्लो होते आणि व्ह्यू लिटरली माइंड ब्लोईंग आहे. तर गाईज हे आहेत सभा मंडप वगैरे, भव्य सभा मंडप आहे हे. आणि त्यामध्ये खूप सारे पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत त्या जुन्या काळात. गाईज ही आहे अजिंठामधील खूप फेमस पेंटिंग पद्मपानी. हे एक बोधिसत्व आहे ज्यांच्या हातात लोटस आहे. ही पेंटिंग बघून खरंच खूप शॉक वाटलं, इतकं डिटेल आहे. हे एवढं सर्व एक्सप्लोर केल्यानंतर माझ्या बहिणीची घाई होती आपल्याला रील बनवायची. रील वगैरे बनवणं झालं. नंतर आम्ही निघालो परत एक्सप्लोर करण्यासाठी. अजिंठा केव्स हे बुद्धिस्ट केव्स आहेत आणि 2000 वर्ष ओल्ड आहेत. सगळे हँडमेड क्रेविंग्स आहेत. इमॅजिन करा तेव्हाचं ते टॅलेंट. या ठिकाणी माझ्या भावाला फोटो काढायला गेले होते. माझा मूड खराब केला. सो हे केव्स हॉर्सशू शेपमध्ये आहेत, म्हणजे अर्धचंद्रकोर. आणि सगळा एरिया एकदम पीसफुल आहे आणि सिटीचा नॉईज बिलकुल नाही. खूप शांतता आहे इकडे. अजिंठाचा इतिहास फक्त बघण्याचा नाही तर फील करण्याचा आहे. खूप भारी वाटतंय सर्व बघून. सुंदर सुंदर मूर्ती आहेत इथे. या सर्व मूर्त्यांमध्ये एक स्लीपिंग बुद्धा मूर्ती आहे, जी फक्त स्लीपिंग नाही, त्यांना महापरिनिर्वाण मिळालं आहे. म्हणजेच बुद्धांना फायनल शांती मिळवलेली आहे. पीसफुल एक आहे इथे. आणि सर्व एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट प्लेस बघण्यासाठी. जातोय सर्वजण आम्ही खाली वाट बघतोय. नेक्स्ट प्लेसला आम्ही पोहोचलेलो आहोत, म्हणजेच बीबी का मकबरा. हा बघू शकता बीबी का मकबरा खूप सुंदर आहे. ताजमहल सारखाच बांधलेला आहे. आणि हे बघू शकता इकडे समाधी आहे त्यांची, जी बीबी आहे त्यांचा. हा ब्लॉग आमचा इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये एलोरा बघण्यासाठी.